थंडी खूप आहे, ब्लँकेट घेऊन पण थंडी कमी नाही. सकाळी हीटर लावून गाडीत पण वाजते म्हणून अर्धा पाऊण तास गाडीतच बसलो होते हीटर लावून. म्हणजे आंघोळीला जायचा अर्धा तास आधीचा व्हिडिओ आहे ते. लुगडी टॉवेल आणि थर्मल घातली अंगावरती महाराज जातात, त्यांचं दर्शन घेतात उभारलेल्या व्हिडिओ व्यवस्थित होते सगळे. तिथे शाही स्नानासाठी थांबण्याचं निमित्त झालं. सोबत होते तिथे गेलो. थंडी भरपूर असल्यामुळे मग म्हटलं आम्ही एवढ्या थंडीमध्ये सहन होते यांना म्हणलं तर बरं ठीक आहे म्हणजे रात्री 1ला मी काशीला निघालो. 4:30ला तिथं पोहोचलो. मग सकाळी नेता सोलापूरचा विजनरी नेता दुर्दैवानं त्याच आपल्या सातवण्यासाठी आपण आलेला आहात. काय भाव आहेत? महेश कोठे असे अचानक जातील असं कधीच आम्हाला वाटलं नाही. मी स्वतः त्यांच्याबरोबर आदल्या रात्री 10-10:30ला बोललेलो होतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 8:30-9ला मेसेज आला आणि मला धक्का बसला. ते प्रयागराजला होते, पाण्यात थंड पाण्यात गेले आणि पाण्यातच त्यांना हार्ट अटॅक आला. महेश अण्णांचं योगदान या शहरात नव्या कल्पना मांडण्यासाठी फार मोठं होतं. महेश अण्णा जेव्हापासून राष्ट्रवादीत आले, राष्ट्रवादीला अधिक चांगलं उत्तम स्वरूप निर्माण झालेलं होतं आणि विधानसभेची निवडणूक देखील आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली त्याने अतिशय चांगल्या पद्धतीने लढवली. पराभव झाला असेल, पण महेश अण्णांना या शहरातल्या नव्या गोष्टी करण्यात प्रचंड उत्साह होता. ते विधिमंडळात जाऊ शकले असते तर माझी खात्री आहे या शहरात आणखीन मोठ्या नव्या चांगल्या कल्पना आणण्याचं काम आणि या शहरातले अनेक प्रश्न सोडवण्याचं काम ते करू शकले असते. त्यांच्यासारखा एक दूरदर्शी नेता, सगळ्यांशी चांगलं बोलणारा, सगळ्यांशी चांगले संबंध ठेवणारा, मितभाषी आणि कोणाला शब्दाने न दुखवणारा असा नेता आमच्या पक्षातून हवा असणं आवश्यक होतं. आज दुर्दैवाने त्यांचं निधन झालं आणि आमच्या पक्षाला देखील त्याचं फार मोठं नुकसान झालं. सोलापूरकरांना तर महेश अण्णांची पोकळी कायम जाणवेल असं मला वाटतं. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांना आदरांजली वाहतो.